कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ओके दिव्या, हे सगळं किती गोड आहे ना. हे बघ, आपलं बाळ सुद्धा असंच गोंडस असणार आहे. बरं ऐक, आता डॉक्टर जे काही सांगतील ते नीट ऐकायचं आणि तशी काळजी घ्यायची आपण. ओके? हो. आता काय करू मी? चंदन ऐकायला तयार नाहीये आणि इथून आत गेले तर माझं भांड फुटेल. काहीतरी करायला लागेल. दिव्या, मी ना खूप एक्साइटेड आहे. तू नाही आहेस का? मला भीती वाटते. समजू शकतो, अगदी साहजिकच आहे, पण काळजी करू नकोस. चंदन, मी काय म्हणते, आपण जाऊयात ना इथून घरी. काय गरज आहे डॉक्टरांना दाखवायची? गरज तर आहे दिव्या, असं काय करतेस? आणि बघ, तू टेन्शन नको घेऊ, मी आहे ना इकडे. डोंट वरी. तुला माहितीये ना हॉस्पिटलची. दिव्या, हा हा, चल चल चल, नंबर आला आपला. चल 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 चल. हो, आले. चल चल पटकन चल. दिव्या, चल पटकन चल. आणि हे बघ, काही त्रास होत असेल तर डॉक्टरांना नीट सांग. काय डाऊट्स असतील सगळे क्लिअर कर. ओके? चंदन, तुझी ही काळजी माझी धडधड वाढवती. मला काही करून इथून सटकावं लागेल. काय झालं? कसला विचार करतेस? नाही, काही नाही. नक्की? हो. चल चल, डॉक्टरांनी बोलवलं आपल्याला. चल. आई ग, दिव्या, काय झालं? लागलं मला. ह्या बावळट बाईला दिसत नाही का? एक मिनिट, तू चिडचिड करू नको. या अवस्थेत चिडचिड करू नये. तुम्ही समोर बघून चालत नाहीत, मला काय बोलताय? ए बावळट बाई, दिसलं नाही का तुला? मी जात होते ना माझं. दिव्या हे बघ. अरे बघ ना चंदन, ही बावळट बाईला दिसलं नाही का? मी परत सांगते, तुम्ही माझ्या रस्त्यात आलात. तुमची चाल नीट आहे का? ओ ताई, काय बोलताय? बघितलंस, या अशा ठिकाणी थांबणार आहोत आपण. यांना बोलायची पद्धत नाहीये. हे ट्रीटमेंट काय व्यवस्थित करतील? चंदन, नर्स असे आहेत, डॉक्टर्स कसे असतील? ओ नीट बोला तुम्ही जरा. काय चुकीचं बोलले मी? मला जायचंय तर जा, पण आमच्या क्लिनिकला उगाच काही बोलू नका. तो नेतात काय माहित. ए, मला काही इंटरेस्ट नाही थांबण्यात इथे. अगं दिव्या, शांत हो ताई, शांत. चंदन, इथून गेल्याशिवाय मी शांत होणार नाही. तुम्ही पण आमच्या क्लिनिकची शांतता भंगच करताय. बघितलंस? हो, बघितलं. ताई, जातो ना. काळजी करू. जाऊ, चल लवकर. हो, चिडचिड करू नको. चल. काय बाई आहे, हीच एवढी चिडचिड करते तर बाळ पण चिडचिडच करणार ना. हा आहे पेपर स्प्रे. हा नेहमी आपल्या सोबत ठेवायचा आणि विसरू नका, हा अशा ठिकाणी ठेवायचा की ज्या क्षणी आपल्याला त्याची गरज असेल तो लगेच सापडला पाहिजे. पण शिवा, हे वापरायचं कसं? तू बॅग आणली तुझी? हो. आण बर. हा स्प्रे आहे. कुठे ठेवशील बॅगेत? आतल्या चेन मध्ये. नाही अगं, एवढा वेळ नाहीये आपल्याकडे. आता सायलीताई काय म्हणाली की हाताला लागेल असं ठेवायचं. समजा तू इथे ठेवलास, कुठे ठेवशील? इथे ठेवला. करेक्ट. समजा कोणीतरी अचानक हात पकडला तर तू कुठून काढशील? या हाताने काढेन. करेक्ट. आणि आता डोळ्यांवर पकडायचा, डोळ्यांना टार्गेट करायचं. करेक्ट. माझ्या समोर. पण त्याला जर त्रास झाला तर? त्रास झाला तर होऊ दे त्रास. त्याचे डोळे तुझ्यावर होते की नाही? मग आपल्याला जो कोणी नडेल त्याला फोडायचं असं मनात म्हणायचं आणि सरळ डोळ्यावर स्प्रे धरायचा. नाकात आणि डोळ्यात गेला पाहिजे स्प्रे. त्याने काय होईल तर त्याने तुम्हाला जर पकडलं असेल, काही केलं असेल तर त्याची ती पकड आहे ना, ती सैल होईल. तुम्हाला माहिती आहे काय करायचं? आलं लक्षात? बरं, तुम्हा सगळ्यांसाठी मी एक पेपर स्प्रे आणलेला आहे, तो आम्ही तुम्हाला देतो. झालं? खरं तर याचा वापर करायची वेळ नाही आली तर मला खूप आनंद होईल, पण जर आलीच तर काय करायचं?
करेक्ट. चला आजचा क्लास संपला, आपण भेटूया लवकर. शिवा, काय झालं? तुझ्या घराबद्दल कळालंय आम्हाला. हा ते ठीक आहे, होईल काहीतरी. तू आमची इतकी मदत करतेस, तुलाही आमची काही मदत लागली तर सांग आम्हाला, करू आम्ही. तू म्हणालीस तर त्या तुझ्या काकांना इथे आणून लोळवू आपण. तुमच्यात ही हिंमत आली आहे हे बघूनच मला खूप भारी वाटतंय. पण शिवा, तू आता काय करणार आहेस? आहे एक आयडिया, बघूया. दिव्या, तू कशाला इतकी चिडचिड करतेस? हे बघ, तुला तुझ्या रागावर कंट्रोल आणायला लागणार आहे. सॉरी चंदन, मला कळतच नाही अरे काय झालं ते. ठीक आहे, मूड स्विंग्स आहेत, होतात अशा अवस्थेत. हो का? म्हणजे काय, अभ्यास केलाय मी. नाही पण ती बाई चुकीचीच होती अरे. मी माझ्या बाळाला अशा कुठल्याही ठिकाणी नाही दाखवणार. ठीक आहे, मग आता काय करायचं? एक मिनिट, गॅरेज मधनं फोन येतोय. हा अप्पर बोल. हा चंदन, भाई कुठे आहे? हा रे, जरा दिव्या बरोबर बाहेर आलो होतो. काय झालं? अरे जरा गॅरेजवर एक काम होतं, येशील का? आत्ता? हा यार जरा. ठीक आहे, जरा इथलं काम संपवतो आणि येतो लगेच. हा हा ठीक आहे ओके. हा काय करायचं आता? तू जा ना गॅरेजवर, तुला काम आलंय ना. अगं पण हे सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे, दाखवून देऊ ना. नाही अरे चंदन, मी ठरवलंय मी माझ्या बाळाला अशा कुठल्याही ठिकाणी नाही दाखवणार. मी एक काम करते, माझी एक ओळखीची डॉक्टर आहे, मी तिच्याकडे जाऊन येते. तू जा गॅरेजवर. बरं ठीक आहे, पण नीट जा. हा हो, तू नको काळजी करूस, तू कामावर लक्ष दे चंदन. आता आपल्याला खूप पैसे लागणार आहेत बाळासाठी आणि मलाही जॉब नाही करता येणार आहे. हो, तू त्याचं टेन्शन घेऊ नको. तू फक्त नीट जा, रिक्षाने जा आणि रिक्षाने ये. हे पैसे लागतील, ठेव. तुझ्याकडे आहेत? अगं मला कशाला लागतात पैसे, मी जातो आपला बरोबर. पण तू नीट जा, काळजी घे. भेटू घरी. हो. किट्टू डार्लिंग, तू होतीस कुठे? कुठे होतीस म्हणजे? काम करत होते. अगं पण आता तुला काम करायची काहीच गरज नाहीये, सीताईने सांगितलं ना तसं. पूर्णपणे सुटका झालेली नाहीये माझी अजून. आणि त्यात ते शिवाची लोक घरात आहेत ना, ते मला अजिबात बघवत नाही. अगं या घरचं सोड. आता मी आशू आणि शिवाला बोलताना ऐकलं, शिवा आणि तिची पाना गँग तिकडे त्या जगदीशच्या घरात घुसायचा प्रयत्न करतायत पेपर्स मिळवण्यासाठी. मग मग म्हणजे अगं हे तुला त्याचं काहीच वाटत नाही. अगं खूप सिरियस इश्यू आहे हा. मी तर जगदीशला फोन करून सांगितलं सुद्धा, अलर्ट राहा म्हणून. आता होणार आहे राडा. हे बघ, काय राडा व्हायचा आहे ना तर होऊ दे. मला आता कशाशी काही देणं घेणं नाही. आणि तसंही तो जगदीश आता आपल्यासोबत नाहीये सुहास. त्याला घर मिळवायचं होतं, मिळवलं, झाला लांब, फिरला तो. आपल्याला कळायला हवं होतं ना, जो स्वतःच्या आईचा नाही झाला तो आपला होईल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.